चला तर मंडळी, रोज रोज सकाळी हेल्दी नाश्त्याला काय बनवायचं हे सुचत नसेल तर बिना दही, सोडा, इनो न वापरता हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। त्यासाठी 2 कप तांदूळ घ्यायचे, पाव कप मुगाची डाळ, पाव कप उडदाची डाळ, पाव कप चणा डाळ, पाव कप मसूर डाळ घ्यायचे। सगळ्या डाळी आणि तांदूळ 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। पुरेसं पाणी घालून 4-5 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचे। 4-5 तासानंतर त्यावरचं पाणी काढून टाकायचे। डाळ धुवायची नाही, फक्त पाणी काढायचे आणि थोडं थोडं डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं स्मूथ होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे। वाटल्यानंतर 4 ते 5 मिनिटे छान असं फेटून घ्यायचे। झाकण लावून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचे। तर बघा, मस्त असं हे पीठ फर्मेंट झालेलं आहे। आता यामध्ये काही भाज्या घालूया। किसलेलं गाजर, किसलेली काकडी, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालायची। चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं। एकीकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची। त्यामध्ये चमचाभर तेल गरम करून घ्यायचं। त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि तीळ घालायची आणि आता यामध्ये 1 ते 1.5 पळी बॅटर हलकंसं पसरून घ्यायचं। झाकण लावून 2 मिनिटे वाफ काढायची। दोन्ही बाजूनी छान खरपूस शेकून घ्यायचं। मस्त असा हेल्दी नाश्ता तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।